त्या खरं सांगायचं म्हणजे जुनं कशाला उकरून काढताय? नवीन मुद्दे नाही तुमच्याकडे? शरद पवार आमचे दोस्त म्हणजे काय, तो काँग्रेसमध्ये कोणीच नव्हता. यावेळेला शिवसेनेचा जन्म झाला आणि पहिला मेळावा शिवतीर्थावरती घेतला गेला तर शरद पवार आणि अरुण मेहता, दुर्दैवाने अरुण मेहता नाहीत, पण माझं भाषण कट्ट्यावर बसून ऐकत होते शिवाजी पार्कच्या. काँग्रेसमध्ये कोणी नव्हते. तिथून माझी मैत्री आहे त्यांची, तिथून. आणि आज तुम्ही एकदम काय काढताय? कुठे जुनं पीठ? हो, मी बोललो ना, माझे शब्द बंदुकीच्या गोळीसारखे असतात. गेली गोळी की गेली, परत शोधत नाही कुठे पडली. तुम्ही तिचं कार्टीज गोळा करा, पण गोळी नाही मिळायची. मी आयुष्यात कधी घुमजाव केलं नाही. दिला शब्द दिला, शब्द परत घेतला नाही कधी. असं असताना तुम्ही कशा करता झक मारायला ते काढलं नामांतराचं पीठ? गरिबांची बाजू मी घेतली होती. जे काही गरीब आहेत, दलित आहेत, कोणी आहेत, ते काही जाऊन विद्यापीठात शिक्षण घेणं, साधं शिक्षण त्यांना मिळत नाही, त्याची सोय तुम्ही करू शकत नाही, त्यांना राहायला घरं देत नाही. तिथे मी बोललो होतो, कशा करताय नामांतराचं चाललंय तुमचं? कशा करता झगडताय, लढताय? घरामध्ये नाही पीठ, कशाला हवं विद्यापीठ? ते बोललो ना. त्यात गरिबांची बाजू होती, हेटाळणी नव्हती. का काढलं शरद पवार तुम्ही? बरं, तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा काही शिल्लक असेल तर रासू गवईला बोलवा. तुम्ही या. रासू गवई माझ्या मातोश्रीमध्ये आले होते, जेवायला बोलवलं होतं त्यांना. आणि त्यावेळेला रासू गवईने मला त्याने विचारलं की बाळासाहेब काय करायचं आहे मराठवाडा विद्यापीठाचं? तर म्हटलं कशा करताय, काय पाहिजे? म्हणजे आंबेडकरांचं नाव. म्हटलं बघा, मराठवाड्याला इतिहास आहे आणि हा इतिहास तुम्हाला पुसता येणार नाही. तिकडे त्यावेळेला लढत दिली होती हैदराबादच्या त्या निजामच्या विरुद्ध. ते मला तो रिझिस्ट होता. किती हिंदू मारले त्यांनी. आणि रामानंद तीर्थ कशाला हे आदर्शमध्ये सापडलेत ना. हे अशोक चव्हाण, त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे होते रामानंद तीर्थाबरोबर. त्यांनी झुंज दिली ती. गोविंद शराफ होते. आणि त्या मराठवाड्याला इतिहास आहे. इतिहास ऐतिहासिक आहे नाव. कसं करून चालायचं? तर म्हटलं म्हण काय करायचं मग? तर म्हटलं असं करा, हे नाव देता आलं तर पहा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे नाव मी दिले. मी लगेच तिथून रासू गवई यांनी शरद पवारांना फोन करून सांगितलं, बाळासाहेब यांच्याशी इथे मी बसलोय. त्याने अरे वा म्हणे, चांगलं आहे. शरद बाबू, हे का नाही सांगत? मी जिवंत माणसांच्या साक्षी काढतो, मेलेल्या माणसांच्या नाही. पण तुमची मनच मेली आहेत, त्याला मी तरी काय करू? हे सत्य सांगतोय. रासू गवई आहेत, शरद पवार आहेत. या सांगा ह्या सगळ्या लोकांना हे खरं आहे की नाही. पिठाचं काय घेऊन बसलात?